तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा. चला मी तुम्हाला दाखवते की आमची काय काय तयारी चालू आहे कृष्णाच्या बोरनानाची. काय करतीये? हा तू काय करतीये? मी ट्रेन बनवते ट्रेन बिस्किट ट्रेन. आणि हे तुम्ही काय बनवले? चॉकलेट लहान मुलांचा चॉकलेटचा बंगला. अरे तू असं मध्ये चिटकून द्यायचं दीदी. काय नाव आहे? विश्वम. विश्वम. हा केक आहे ना? हा बेबी झोपलेला आहे. कृष्णाचं बोरनांची तयारी. वैष्णवीने कोणतं बनवले? सगळ्यांनाच मदत आहे वैष्णवीची. कृष्णाचे सगळे फ्रेंड्स येणार होते त्याच्यामुळे त्यांना खायला काहीतरी करावंच लागणार होतं. तर गरिबाने हे बनवलं आहे, तुम्ही बघू शकता. हे मी नाही बनवलं, हे प्रेरणाने बनवलंय सगळं. आणि ती तिने दुपारीच बनवली होती आणि हे ती संध्याकाळी 4 ते 5 वाजता हे तिचं काम चालू होतं. मी आणि वैष्णवी आम्ही दोघी तयारी करत होतो डेकोरेशनची. पण डेकोरेशन काहीच नव्हतं आमच्याकडे. थोडंसं छोटं नॉर्मल आणलं होतं तर तेच आम्ही करत होतो. पण आम्हाला जो कानाचा फोटो लावायचा होता तो आमच्याकडून व्यवस्थित बसत नव्हता फोटो, पण आम्ही तो कसा तरी केला ॲडजस्ट. तर चला आमची अशा प्रकारे आमची तयारी झालेली आहे. आम्ही तयारी काहीच नाही केली, नॉर्मल छोटंसं आपलं डेकोरेशन केलं. कारण डेकोरेशन आमच्याकडे काहीच नव्हतं आणि आमच्याकडे टाईम पण नव्हता डेकोरेशन बाहेरून घेऊन यायचं. तर आम्ही आपलं घरच्या घरीच ते प्रेरणाने सगळं तयार केलं होतं. तर ते आम्ही फक्त चिकटवून दिलं. तर चला आता भेटू संध्याकाळी. अशा प्रकारे मी तुम्हाला आत्ता दुपारचा व्ह्यू दाखवते आणि मी तुम्हाला संध्याकाळचा पण व्ह्यू दाखवणार आहे. खूप छान वाटत होता हा व्ह्यू काहीच नाही आहे. तुम्ही संध्याकाळचा व्ह्यू बघा आणि प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ऑल तयारी झालेली आहे. आता फक्त बायका यायचं बाकी आहे. आणि आज हळदी कुंकू पण आहे आणि कृष्णाचं बोरनान पण आहे. राघवचं आहे ते नंतर होईल. आता ताई सध्या आणि हे आहेत आमचे राम आणि श्याम, दोन्हीही तयार झालेले आहेत. दोघांनीही ब्लॅक ड्रेस घातलेला आहे. राघवचा थोडा ड्रेस चेंज आहे, पण दोघांचं 1 सेकंड सुद्धा जमत नव्हतं. तर चला कृष्णाचे फ्रेंड आले. तुझं नाव काय? तुझं काय? तुझं काय रे? तुझं काय? काय नाव आहे? राघव रागुडे याचं काय नाव आहे? काय नाव आहे याचं? बोरनाना. हाय बोल. हाय. हा बघा आपला संध्याकाळचा व्ह्यू असला भारी वाटत होता ना, म्हणजे पूर्ण सगळं पुणे दिसत होतं असं मला वाटतंय. आणि तुम्ही जर पुण्याचे असतील तर प्लीज मला हा व्ह्यू कुठला आहे ते प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कृष्णाचे सगळे ऑल फ्रेंड्स आले होते. कृष्णा खूप किरकिर करत होता, त्याच्यामुळे त्याला त्याचा मूड व्यवस्थित ठेवणं गरजेचं होतं. मूड चांगला झाला होता आणि त्याच्यामुळे तो एकदम एन्जॉय करत होता. चला सगळ्यात पहिल्यांदा घेतला आहे कृष्णाच्या मोठ्या आत्याने कृष्णाचं औक्षण करायला. आता सगळ्यात पहिल्यांदा औक्षण करून घ्यायचं. पण छोटी छोटी मुले सगळे कॅडबरींची वाट पाहत होते. हात धर त्याचा एकदम ही बच्चे कंपनी कशाची वाट बघत होते आणि काय काय शोधत होते हे तुम्हाला कळालंच असेल. कारण बोरनान म्हणल्यावर ते चॉकलेट आणि कॅडबरी यांच्या शोधात होते. सगळे बच्चे कंपनी काय शोधत आहे हे तुम्हाला कळालंच असेल. तर ते शोधत होते कॅडबरी आणि चॉकलेट. त्यांचं लक्ष फक्त तेवढ्यातच लागलेलं होतं. तर चला कृष्णा पण खूप गोंधळलेला होता कारण इतकी सगळी मुलं आले होते. आणि त्याला आता याच्यामध्ये मेन म्हणजे बोरं नव्हते. कारण बोरं जर कृष्णाच्या डोक्यावरून, कारण पाठीमागच्या वेळी जेव्हा बोरनान केलं होतं तेव्हा कृष्णाला खूप बोरं लागले होते. वरून जेव्हा टाकले जातात ना तेव्हा लहान लेकराला लागतात ते, त्याच्यामुळे आम्ही बोरांचं त्याच्यामध्ये ॲड केले नव्हते. तर मेन तर बोरनानच होतं. पण आता तुम्ही बघू शकता हा आहे माझा कान्हा. आणि प्रेरणाने यांच्या आवडीचं काहीतरी खूप छान बनवलं होतं, त्याच्यामुळे ते सगळे त्याच्यावर तुटून पडली होती आणि त्यांना ते आवडलं पण खूप होतं. तर चला आता बघू पुढचा कार्यक्रम असणार आहे हळदी कुंकवाचा. पण सगळ्यात पहिल्यांदा ह्या मुलांचा गेम पण घ्यायचा होता आपल्याला. आणि यांना जे नादवायचं होतं ते याच्यामुळेच नादवायचं होतं, कारण जर आपण नुसतं म्हणजे त्यांचा सगळ्यात आवडतीचा खेळ होता आणि त्यांनी खूप आनंदाने उत्साहाने तो गेम ते एन्जॉय करत होते. तर चला पेन चालत नाही श्लोक तुझा.
झालेला आहे या बॉईज मध्ये दोघं ना. हा सुरू झाला होता माझ्या बहिणीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम. हा तर मेन प्रोग्राम होता, पण तो साईडला ठेवला कारण लहान मुलांना पण खुश करणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे गेम वगैरे त्यांचे झाल्यानंतर ते आपापल्या घरी गेले होते. तर हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम उरकून घेतला. हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे आम्ही स्टार्टिंगला सुरुवात केली होती, कारण जशा जशा लेडीज येत होत्या तसे तसे त्यांना हळदी कुंकू देण्यात येत होतं, कारण पहिल्यांदा पण खूप लेडीज येऊन गेल्या होत्या. तर चला आता हे आपला हा प्रोग्राम तर समाप्त झालेला. कृष्णाचं बोरनान आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम कसा वाटला मला नक्की. व्हिडिओ कसा वाटला मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल करा आणि बेल आयकॉनचं बटनवर क्लिक करायला विसरू नका. तर चला बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.